रामकृष्ण हरी मंडळी. खूप थंडी पडली आहे म्हणून चहा पियाला मी बसले होते, तर एक गोष्ट आठवली मला, ती तुमच्यासोबत मला शेअर करायची होती. आता 2 दिवसापूर्वी मी पुण्याला एका शॉर्ट फिल्मच्या शूटिंगसाठी जाऊन आले. तिथलं लोकेशनमधलं वरचं वातावरण जे होतं ना, ते खूप निगेटिव्ह वाईब्सवालं होतं. खूप कामाच्या ठिकाणी फक्त बडबड, कटकट, राग, संताप असेल ना, तर ते तिथून ना निगेटिव्ह वाईब्स मिळतात आणि त्या कलाकारांनाही काम करायची इच्छा राहत नाही. तसंच माझं काहीसं झालं होतं. माझ्यासोबत माझी एक मैत्रीण होती. आमच्या दोघींचं तसंच झालं होतं. परतीच्या प्रवासापर्यंत ते निगेटिव्ह वाईब्स आमच्यासोबतच होते, त्यामुळे डोकं जास्त भणभणत होतं. परतीच्या मुंबईच्या प्रवासाला जेव्हा आम्ही निघालो, तेव्हा पुणा स्टेशनला थोडीशी चहा घ्यावी असं वाटलं, म्हणून आम्ही चहा प्यायला तिथे बसलो. अचानक माझ्या मैत्रिणीच्या डोक्यात काहीतरी आलं आणि तिने मला विचारलं, ताई, या चहावर मी 2 लाईन्स काहीतरी बोलू का? म्हटलं हरकतच नाही. नाहीतरी वातावरण निगेटिव्ह आहे, आपल्यासोबत ती निगेटिव्हिटी आलीच आहे, तर तुझ्या कदाचित या 2 लाईन्समुळे काहीतरी पॉझिटिव्हिटी घेऊन आपण मुंबईला जाऊ. ठीक आहे, बोल. तिने चहाचा पेला हातात घेतला, चहाचा काचेचा कप हातात घेतला आणि बोलली, किसे करूँ हेलो, किसे कहूँ हाय, किसे करूँ हेलो, किसे कहूँ हाय, हर टेंशन का इलाज है एक अदरक वाली चाय. आहे की नाही मस्त?